बाकी लोकांपर्यंत पण हा संदेश जाणार की महाराष्ट्रात अशा गोष्टी होतात, असे तरुण महाराष्ट्रात राहतात आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे. तू कशा पद्धतीने बघतो मित्र या सगळ्या गोष्टीकडे? खरं तर ज्या गडावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आणि आपण कुठे आहोत, काय करतोय ह्याचं भान न राहता त्या पोरांनी, त्या टवाळखोर मुलांनी त्या परदेशी पाहुण्यासोबत अशा प्रकारचं वर्तणूक केली. तू एकंदरीतच कशा पद्धतीने बघतोय सगळ्या गोष्टीकडे? आता जे न्यूझीलंडचे जे पर्यटक आलते ते मोस्टली विजिट करतात आपले हिस्टॉरिकल प्लेस नाही का, जास्त जाणून घेण्यासाठी. आणि जर आपण त्यांना जर अशी वागणूक देणार असेल तर हे चुकीचं आहे ना. ते तिथं पुढं पोस्ट काय करणार की असं आम्हाला तिथं वागणूक चांगली नाही दिली सिंहगडावर, जिथं असं आपलं हिस्ट्री आपली मोस्टली जे तानाजी मालुसरेने जी आपले प्राणाची हे दिली, तिकडं त्यांना ते पोस्ट काय करणार की आम्हाला तिकडं वागणूक चांगली नाही भेटली. की जे आम्हाला जर हिस्ट्री समोरच्यांनी समजवली पाहिजे, पण ते आमच्या तिकडं हे करतात, चुकीच्या पद्धतीने आमच्याशी वागणूक केली. तर तेच माझं म्हणणं आहे की आपण समोरच्याशी जर नीट वागलं पाहिजे, त्यांना नीट हिस्ट्री समजून सांगितली पाहिजे की नक्की काय झालं. आणि आपण त्यांना जर तिकडं गैरव्यवहार केला, त्यांना काहीतरी वेगळंच शिकवलं, जे आपण व्हिडिओमध्ये बघूच शकतो, तर ते असं कुठंतरी नाही झालं पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. एकंदरीतच ती जी मुलं होती ती सगळी संभाजीनगरच्या परिसरात होती. असं सगळं होत असताना कुठेतरी त्यांनीच खऱ्या अर्थाने महाराजांचा अपमान केला असं तुला वाटतंय? हां, असं वाटू शकतं कारण त्यांनी ना एक चांगली भाषा यूज केलीच नाही आणि त्यांना ते व्हिडिओमध्ये दिसतंच आहे. त्यांना काय शिकवण्यात गेले तर असू शकतं.